नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माथाडी हमालाच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी जनसेवक रमेश घनगाव सरसावले. परभणी 6 ऑगस्ट 2026. परभणी येथे आज विविध भागातील माथाडी हमालांनी जनसेवक रमेश घनगाव यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित समस्या आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावेळी माथाडी हमालांनी सांगितले की शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल, आरोग्य विमा, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच पेन्शनसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ अनेक पात्र कामगारापर्यंत पोहोचत नाही. काहींना अत्यल्प प्रमाणात लाभ मिळत असून अनेक मजूर या योजनापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना जनसेवक रमेश घनगाव यांनी माथाडी हमालांच्या सर्व समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र माथाडी व मजुरापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच माथाडी हमाल व सर्वसामान्य मजुरांच्या हक्कासाठी संघटितपणे लढा उभारण्याची तयारी सुरू असल्याने सांगून परभणी जिल्ह्यातील सर्व मजूर, माथाडी हमाल व संबंधित कामगार संघटनांनी एकत्र येऊन या जनआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रमेश घनगाव यांनी केले आहे. हमाल मजदूर युनियनचा जय असो. हमाल मजदूर युनियनचा जय असो. हमाल मजदूर युनियनचा जय असो. नमस्कार, मी जनसेवक रमेश घनगाव. आज आपण इथे बघत आहोत वेअरहाऊसला हे हमाल आहेत. हे सर्व हमाल माथाडी कामगार आहेत व ह्या माथाडी कामगार हमालाचे आज व्यथा ऐकायला कोणीही नाही. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये माथाडी लागू आहे, पण या माथाडी कामगारांना कोणत्या सुविधा भेटतात? ना ह्यांना घरकुल भेटते, ना ह्यांच्या लेकरांसाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती भेटते, ना यांचा विमा जो काही आहे बिमार पडल्यावर किंवा मार लागल्यावर जो असतो विम्याची रक्कम जी काटल्या जाती ते विम्याची रक्कम भेटत नाही यांना. ना यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी काही पर्याय व्यवस्था केलेली जात नाही आहे. आमच्या प्रशासनाला एवढी मागणी आहे की बाबा तुम्ही जेवढे माथाडी युनियन आहे महाराष्ट्रामधील आणि आम्ही इथं परभणीमधील या पूर्ण युनियनसाठी आपण जे काही यांच्या योजना असतील, घरकुल असेल, दवाखान्याचा विमा असेल, शालेय साहित्य असतील किंवा यांच्या मुलांना परदेशात जाण्याची तक सुविधा आहे, पण हे कोणीही त्याच्यावर बोलत नहीं आणि यांना काही सुविधा भेटत नहीं. तर ह्या सुविधा भेटण्यात यावं एवढी शासनाला माझी विनंती आहे. चलो, माल बाहर गांव से आ रहा है, गोंदिया से. यहाँ का काम कम होने वाला है, तो यहाँ हमारे काम होना ज़्यादा से ज़्यादा. 6 महीने का ड्यू जा रहा, कभी 4 महीने का ड्यू जा रहा, उधर से माल आ रहा, तो यहाँ से माल ज़्यादा से ज़्यादा चलना. यहाँ हमारे को काम भी मिलना और मजदूरी भी गिरना. वो हिसाब से मजदूरी नहीं गिर रही, कुछ नहीं हो रहा, काम भी नहीं लग रहा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.